प्रसारित करीत आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम दलितेतर कवींच्या कवितेतील आंबेडकर दर्शन. निवेदन सुधीर फुलके आणि शीला घरडे पाटील. लेखन प्राध्यापक डॉक्टर भास्कर पाटील. तांत्रिक सहाय्य गजानन गवारे. सादर करते विनोद गवळी. सकाळ ओ सोनियाची उगवली सकाळ जन्मस आले भीमबाळ जन्मस आले भीमबाळ जन्मस आले भीमबाळ. खरंच आजची ही सकाळ सोन्यासारखीच आहे समस्त भारतीयांसाठी. कारण जगाच्या पाठीवर आजच्या दिवशी एक रत्न जन्माला आले. ते रत्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज त्यांची जयंती. चला या बोधिसत्वाला वंदन करूया. कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या शब्दसुमनांनी. भीमराया घे भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना. आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना. भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना. आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण हयातीत या भारत देशासाठी चौफेर उत्तुंग कामगिरी करूनही त्यांना कायम दलितांचे कैवारी म्हणूनच ओळख दिल्या गेली. जगातील सर्वोत्तम असे संविधान देऊन इतक्या मोठ्या लोकशाहीला एकसंध बांधण्याची जबाबदारी लीलया पेलणाऱ्या बाबासाहेबांना अनुयायांनी मात्र बोधिवंत, युगवंत, महामानव, भारतरत्न, परमपूज्य स्त्रीमुक्तीदाता, बोधिसत्व बाबासाहेब अशी कितीतरी विशेषणं लावली. जगाच्या पटलावर आपला ठसा उमटवणारे काही मोजकेच व्यक्तित्व आहेत. अशा व्यक्तिमत्वात अग्रभागी असणारे एक नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगातील, देशातील सगळ्याच कवितेप्रमाणे मराठी कवितेनेही अनेकविध व्यक्तिमत्वांना आविष्कृत केले आहे. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिली गेलेली कविता ही अगणितीय स्वरूपाची आहे. वैश्विक तुलनेत आपण विचार करायला गेलो तर त्यांच्यावर निर्माण झालेली कविता, कवने, गीते हे इतर कुणाच्याही तुलनेत लक्षपटीने अधिकच आहेत. समाजातील सर्वच क्षेत्रातील कवींनी बाबासाहेबांना आपल्या कवितेचा विषय बनवले आहे. आंबेडकरी समूहाच्या आस्थेचा, जीवन आदर्शाचा आणि प्रेरणेचा विषय बाबासाहेब आहेतच, पण ते इतक्याच मर्यादेत सामावणारे नसून त्यांचे समग्र जीवन हे मानव्यासाठी समर्पित होते. याची जाण विचारशील लेखक कवींना आहे. म्हणूनच आंबेडकरी, दलित इत्यादी कवींसह दलितेतर असणाऱ्या असंख्य कवींनीही बाबासाहेबांवर सर्वच प्रकारचे काव्य रचले आहे. याची संख्याही अमर्याद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेकांचे काव्यविषय का होतात असा प्रश्न पडण्याचे कारण नाही. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्वच मुळात समग्रलक्षी स्वरूपाचं होतं. मानवी जीवनाचे कोणतेही स्थळ, कोणत्याही स्तरातील माणूस त्यांच्यासाठी वर्ज्य नव्हता. न्याय आणि समतेच्या तत्वासाठी झटणारे आणि त्याच बाजूने सदोदित उभे राहणारे ते असल्याने कोणत्याही विचारी प्रवृत्तीला समतत्व दृष्टी असणाऱ्या आणि मानवी कल्याणाची भूमिका घेणाऱ्या माणसाला बाबासाहेब प्रेरकच वाटतात. म्हणूनच त्यांच्यावर सामान्यापासून ते ख्यातनाम कवींनी भरभरून लिहिलं आहे. याची सुरुवात बाबासाहेबांच्या समकालापासूनच झाली आहे. दलित, दलितेतर, भटके विमुक्त, आदिवासी,
सवर्ण उच्चवर्णीय अशा असंख्य कवींच्या प्रतिभेतून बाबासाहेब रूपी युगकर्ता आविष्कृत झाला आहे. शाहीर पठ्ठे बापूरावांपासून ते कुसुमाग्रज, वसंत बापट, सुधाकर गायधनी, उषा किरण आत्राम, विरा राठोड तथा या उपरही असंख्य दलितेतर कवी आहेत. या सर्व कवींनी बाबासाहेब आपल्या शब्दसंचयातून वाचकांपुढे विविध रूपरूपकांसह, प्रतिमा प्रतीकांसह, उपमा विशेषणांसह, त्यांच्या विचार चळवळीसह, प्रेम करुणेसह आणि भव्य दिव्य कार्यकर्तृत्वासह उभे केले आहेत. दलित साहित्यातील कवितेच्या कक्षेमध्ये पूर्वारंभापासून लेखन करणारे असंख्य शोषित वंचित जातीसमूह आहेत. या कक्षेबाहेर लेखन करणाऱ्या आणि प्रत्यक्ष गावकुसाबाहेरील तत्कालीन अस्पृश्य जातीसमूह यांना वगळून असणाऱ्या समूहातील कवींना इथे दलितेतर कवी असे संबोधले आहे. विविध उच्चभ्रू सवर्ण काही भटक्या विमुक्त आदिवासी वर्गातील कवींवर बाबासाहेबांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव होता. कवी शांताराम नांदगावकरांनी बाबासाहेबांना अमर, सामर्थ्यशाली आणि बलशाली संबोधून शोषित वंचितांना न्याय देणारा, समत्व बहाल करण्यास झटणारा युगकर्ता असे संबोधले आहे. जगाच्या इतिहासाने नोंद घ्यावी अशी महाड क्रांती, महाड सत्याग्रह याचे सुरेख वर्णन नांदगावकर करताना लिहितात. सत्याग्रह करुणी जागविले जग सारे, सत्याग्रह करुणी जागवले जग सारे, चवदार तळ्याची उघडी केली दारे, नित जागृत राहुनी न्याय दिला दलितांना, नित जागृत राहुनी न्याय दिला दलितांना. याच सत्याग्रहाने क्रांतीची ठिणगी पेटली आणि न्यायवंचित माणूस हक्कांप्रती जागा झाला. या जागृतीचा दीप होते बाबासाहेब. इथे दलित पीडित वंचितच जागृत झाला नाही, तर शोषण करणाऱ्या विषमतावादी प्रवृत्तीच्याही डोळ्यांवरची झापडे उडालीत. समग्र निद्रिस्त मानवाला जागविण्याचे काम बाबासाहेबांच्या लढ्याने केले. नवचैतन्य प्रदान करणारा मानवमुक्ती दिन म्हणजे सत्याग्रह दिन असाच आशय नांदगावकर व्यक्त करतात. जगातील समग्र अन्याय पीडितांना जागृतीचा मंत्र देणारा महापुरुष म्हणून शांताराम नांदगावकरांनी बाबासाहेबांचे वर्णन केले आहे. गझलश्रेष्ठ सुरेश भट यांची भीमवंदना तर मनी मानसी रुजलेली आहे. जगाच्या पाठीवर सूर्य ही प्रतिमा बाबासाहेबांशिवाय कुणालाही शोभली नाही आणि त्यांच्या इतकी कुणाला योजलीही गेली नाही. असंख्य कवींनी त्यांना सूर्य संबोधले आहे. सुरेश भटांनीही म्हटले आहे, तू उभा सूर्यापरी राहिली कोठे निशा, तू उभा सूर्यापरी राहिली कोठे निशा, एवढे आम्हा कळे ही तुझी आहे दिशा, माय बापा घे, माय बापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना, भीमराया घे. बाबासाहेबांप्रती अनेकांगाने आपला आदरभाव व्यक्त करीत कवीने भीमवंदनेतून त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या प्रभावाला, परिणामकारकतेला अधोरेखित केले आहे. ही भीमवंदना म्हणजे प्रत्येक आंबेडकर अनुयायासाठी स्फुरण गीत आहे. बाबासाहेबांबद्दल अत्यंत व्यापक आशय या रचनेतून व्यक्त झालेला आहे. बलिदानाचे कफन बांधुनी, बलिदानाचे कफन बांधुनी, झिजला तू भीमराया, माय पित्याहून उदंड केलीस, माय पित्याहून उदंड केलीस, अमुच्यावरती माया, बलिदानाचे कफन बांधुनी, झिजला तू भीमराया, माय पित्याहून उदंड
अत्यंत गाजलेल्या या रचनेचे कवी राम मोरे यांनीही बाबासाहेबांचे वर्णन सम्यक दृष्टीचा, पुत्र क्रांतीचा असे केले आहे. अन्यायाच्या चिडेने बाबासाहेबांनी धूळ पेटवली आणि त्यातून तयार झालेत लक्षावधी निखारे. अन्यायाला पोळून काढणारे, कधीही न झुकणारे या पद्धतीचा आशय इथे व्यक्त झालेला आहे. स्वतःच्या बलिदानाने समष्टीचे जीवन घडवणारा, माणसावर प्रेम करणारा महामानव म्हणून सुरेख दर्शन मोरे यांनी घडवले आहे. मायपित्याहून उदंड माया करणारा माणूस किती उंचीचा असू शकतो याची कल्पनाच केलेली बरी. प्रथितयश कवी वसंत बापटांनी बाबासाहेबांना वीराच्या रूपात व्यक्त करताना अनेक विशेषणांनी सजवले आहे. महामनस्वी महामानवा, महामनस्वी महामानवा, अगणित गुण गंभीरा, त्रिवार तुझला घे अभिवादन, भीम विक्रमी वीरा. त्रिवार तुझला घे अभिवादन, भीम विक्रमी वीरा. चवदार तळ्याचे पाणी पेटून उठे चैतन्य, तुझ पुढती निष्प्रभ झाले बावदूक पंडित मन्य. जयशाली दलित दलाचा तू सेना नायक धन्य, पददलिता आधार दिला तू, पददलिता आधार दिला तू, धीर दिला रणधीरा, त्रिवार तुझला घे अभिवादन, भीम विक्रमी वीरा. त्रिवार तुझला घे अभिवादन, भीम विक्रमी वीरा. अशा पराक्रमी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवीत त्यांच्यात असणारे अगणित गुण कोणते आहेत याचाही आलेख काव्यातून मांडला आहे. या देशाला परिपूर्ण विचार देणारा महापुरुष असल्याची भावना वसंत बापटांनी आपल्या रचनेतून व्यक्त केली आहे. महामोलाचा मंत्रदाता, प्रतिबुद्ध, अभिनवबुद्ध, नवयुग घटनाकार अशा विविध रूप प्रतिमांसह बाबासाहेबांचे सुरेख दर्शन इथे बापटांनी घडवले आहे. विदर्भातील गझलकार प्रकाश मोरे यांनी बाबासाहेबांचे विद्रोही व्यक्तिमत्व घडवताना केलेल्या कार्याची परिणामकारकता सिद्ध केली आहे. बाबासाहेबांचे चंदनापरी झिजून मानवी शिवाराला सुगंधित करणे हे कार्य वर्णित केले आहे. सोबतच त्यांनी दिलेल्या ज्ञानमंत्राला विजेची उपमा कवीने दिली आहे. अत्यंत सुंदर भावाशय व्यक्त करताना कवी लिहितात, हाती दिली समुच्या तू लेखनी विजेची, हाती दिली समुच्या तू लेखनी विजेची, करणार शब्द अमुचे आता प्रहार बाबा. केलीस तू श्रमाने अंगार कोळशांची, केलीस तू श्रमाने अंगार कोळशांची, आता न हे निखारे होणार गार बाबा. न्यायास तू दिलीही आम्हास राज्यघटना, न्यायास तू दिलीही आम्हास राज्यघटना, आता कधी न अमुची होणार हार बाबा, आता कधी न अमुची होणार हार बाबा. इतका सुंदर आशय या गझलेने व्यक्त केला आहे आणि बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेचे काय मोल आहे याची जाणीव कवी व्यक्त करतात. अनेकांना राज्यघटना म्हणजे काय हे अजून उलगडलेले नसताना कवी राज्यघटनेतील बाबासाहेबांची भूमिका काय होती हे अज्ञानांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात. एक न्यायदाता म्हणून बाबासाहेबांची प्रतिमा कवीने व्यक्त केली आहे. याशिवाय अनेक आदिवासी दलितेतर कवींनीही बाबासाहेबांचे दर्शन आपल्या रचनेतून साकारले आहे, ज्यामध्ये प्रभू राजगडकर, वाहरू सोनवणे, दशरथ मडावी, बाबाराव मडावी, सुनील कुमरे, उषा किरण आत्राम, डॉक्टर वामन शळमाके, भुजंग मेश्राम यांच्यासारख्या अनेकांनी बाबासाहेबांची भव्यता व्यक्त करीत त्यांचे व्यक्तिमत्व आणि चळवळ म्हणजे आमच्याही उत्थानाचा लढा असल्याचे नोंदवले आहे. बाबासाहेब व्यक्त करताना कवी इरफान शेख या कवीनेही
त्यांच्या कृती कार्याच्या परिणामांवर प्रकाश टाकला आहे. जगतो आज आम्ही उंच करून आमच्या माना, जगतो आज आम्ही उंच करून आमच्या माना, ते मात्र देण्यास आम्हा तू जडलास बाबा, ते मात्र देण्यास आम्हा तू जडलास बाबा. अशी सर्व परिचित भावना एका मुस्लिम धर्मीय कवीने व्यक्त केली. तर पुढे ते लिहितात की आम्हास नाही देणे घेणे येणाऱ्या शतकांशी, आम्हास नाही देणे घेणे येणाऱ्या शतकांशी, तेथे शिरण्याचे दार तू उघडलेस बाबा, तेथे शिरण्याचे दार तू उघडलेस बाबा. बंदिस्त असणाऱ्या समग्र कर्मठ व्यवस्थेची दारे उघडणारा शिलेदार अशी ओळख इरफान शेख देतात. भटका विमुक्त समूह म्हणून बंजारा समुदाय ओळखला जातो, जो गावकुसाबाहेरच नव्हे तर वेशीच्याही पल्ल्याआड आपले जीवनमान सदोदित कंठीत राहिला आहे. ही अवस्था कुठल्या कारणाने निर्माण झाली याची अनेक कारणे संभवतील, मात्र जागृत झालेल्या या मानवी समूहाला बाबासाहेबांनी नक्कीच भुरळ घातली आहे. बाबासाहेबांचा क्रांती लढा हा त्यांनाही प्रेरक वाटला. आमच्या समूहात असा एखादा खंबीर नेता का जन्मास आला नाही याची खंतही या समूहातील कवींनी व्यक्त केली आहे. अत्यंत विद्रोहाचे चिंतनाचे स्वरूप बंजारा कवींच्या कवितेत आहे. कनिराम राठोड, राजाराम राठोड, मोहन नाईक, पी विठ्ठल, सुदाम राठोडपासून ते आजच्या पिढीचे साहित्य अकादमी प्राप्त कवी वीरा राठोड या सगळ्यांनी बाबासाहेबांचे दर्शन आपल्या समाज जीवनाच्या परिप्रेक्ष्यातून घडवलं आहे. भीमनी पुत्र मोहन नाईक हे आंबेडकरी चळवळीत वावरणारे विद्रोही जाणीवेचे कवी. ते लिहितात, शोषितांचे नशीब बलवत्तर म्हणून तू जन्मलास महारवाड्यात, शोषितांचे नशीब बलवत्तर म्हणून तू जन्मला महारवाड्यात, तू जन्मला नसतास महारवाड्यात तर परिवर्तनाची पहाट उगवलीच नसती गावगाड्यात, तू जन्मला नसतास महारवाड्यात तर परिवर्तनाची पहाट उगवलीच नसती गावगाड्यात, आणि तू झाला नसतास मूक समाजाचा नायक, आणि तू झाला नसतास मूक समाजाचा नायक. अशा अनेक प्रतिमांचा वापर करीत कवीने आंबेडकर दर्शन घडवलं आहे. सुदाम राठोड या कवीने आंबेडकर 2016 ही अलीकडे लिहिलेली कविता. प्रस्तुत कवी भटक्या विमुक्तांच्या साहित्य वर्तुळात नामदेव ढसाळ म्हणून ओळखले जातात. आपल्या दीर्घ चिंतनात्मक रचनेतून त्यांनी बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान, विचार आणि चळवळीशी उशिरा जुळल्याची खंत व्यक्त केली आहे. यासह अनेक प्रतिमांच्या सहाय्याने बाबासाहेबांचे दर्शन घडवत समकालाची भीषणताही बाबासाहेबांपुढे व्यक्त केली आहे. मेंदूला डोळे फुटायला तसा उशीरच झाला तुझ्या सावलीत यायला, मेंदूला डोळे फुटायला तसा उशीरच झाला तुझ्या सावलीत यायला. बाबासाहेबांच्या विचार छायेत जो येतो तो खऱ्या अर्थाने स्वाभिमानी, न्यायी, समतावादी बनतो, प्रकाशमान, प्रदीप्त होतो याची जाण कवीला आहे. म्हणूनच ते पुढे लिहितात, तसा तूही गावाबाहेरचा मीही गावाबाहेरचा, तसा तूही गावाबाहेरचा मीही गावाबाहेरचा, पण एकही वाट नव्हती तुझ्यापर्यंत पोहोचणारी, पण तुझ्या झाडांची फांदी आधीच पोहोचली होती माझ्या घरात. बाबासाहेबांनी लावलेल्या ज्ञानरूपी झाडाची फांदी असा एक अर्थ आणि दुसरा विचारांची फांदी असाही इथे व्यक्त होतो. झाड कुणाच्याही हद्दीत असो, फांद्या मात्र हद्द ओलांडतात. त्यांना अवघे आकाश मोकळे श्वास घेण्यासाठी उपलब्ध असते. ही फांदी कवीच्या तांड्यातही पोचली, मात्र व्यवस्थेच्या तुरुंगाने बांधलेल्या कठड्यांनी त्या फांदीची छाया मात्र पूर्णतः त्यांच्या वेशीपर्यंत, दारापर्यंत पोहोचू दिली नाही. परिणामतः अनेक पिढ्या गारद झाल्यात. नवी पिढी जेव्हा कळती झाली तेव्हा कळले की बाबासाहेब म्हणजे काय. पण हे कळायलाही माणूस तयार व्हावा लागतो, तयार असावा लागतो. जुनी जळमटे त्याने पुरावी लागतात. त्याला त्याच्या भणंग अस्तित्वाची जाण असावी लागते. कवीला मात्र ती आली. म्हणूनच पुढे व्यक्त होताना म्हणतात, तुझ्याकडूनच शिकतो आम्ही प्रतिकाराचा मार्ग, तुझ्याकडूनच शिकतो आम्ही प्रतिकाराचा मार्ग, तुला वगळून नाही उभारू शकत कुठलाही सामाजिक न्यायाचा लढा. तूच आमचा कॉम्रेड, कष्टकऱ्यांचा हात आहेस, तूच आमचा कॉम्रेड, कष्टकऱ्यांचा हात आहेस,
तूच मार्क्स आणि तूच लेनिन, तूच मार्क्स आणि तूच लेनिन. अशा सुरेख लढवय्या प्रतिमेसह सुदाम राठोड यांनी बाबासाहेबांचे दर्शन घडवले आहे. वीरा राठोड हे युवा साहित्य अकादमी प्राप्त नव्या पिढीचे दमदार कवीच नाही, तर समाजातील वैगुण्याचे सूक्ष्मावलोकन करत अन्याय पीडित माणसाचे चेहरे पुढे आणणारे आणि समाजाने त्यांच्याकडे लक्ष वेधण्यास प्रवृत्त करणारे कवी आहेत. आपल्या सखीशी संवाद साधत बाबासाहेबांचे शोषित पीडितांसाठीचे वज्रकठोर कार्य त्यांनी आपल्या रचनेतून व्यक्त केले आहे. किती ग आपण कर्मदरिद्री, किती ग आपण कर्मदरिद्री, साक्षात सूर्यघरात असताना अंधाराला कवटाळून नशिबाला रडत बसलोत. किती ग आपण कर्मदरिद्री, साक्षात सूर्यघरात असताना अंधाराला कवटाळून नशिबाला रडत बसलोत. तो जळत गेला, अंधाराला जाळत गेला. तो जळत गेला, अंधाराला जाळत गेला, आपल्याच साठी, आपल्याच साठी. बाबासाहेबांचे जळणे म्हणजे सूर्याप्रमाणे होते. समग्र मानवजातीभोवतीच्या अंधाराला चिरून काढणारे होते, असा आशय कवी व्यक्त करतात. अंधार नष्ट करणारा सूर्य म्हणजे भीम ही प्रतिमा इथे कवी व्यक्त करतात. आणि आपण हा जाळ आपल्या स्वार्थाला पोळेल म्हणून, हा जाळ आपल्या स्वार्थाला पोळेल म्हणून त्या सूर्याशीच फारकत घेऊन बसलोत. आपल्याचसाठी ध्यान केलं, सर्वस्वाचं दान केलं. आपल्याचसाठी ध्यान केलं, सर्वस्वाचं दान केलं. भीमाईच्या भासराचा, रामजीच्या लेकराचा, पाय गुणे असा भारी, जागा केला जग जेठीगा, झाला उजेड थोरे, त्याला तो कडे आभाळ, दुबळ्याला बळ, घुंगराची बाजे काठीगा, तर मला भीम बाळ, भीमाईच्या पोटीगा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आपल्या ग्रामगीतेतील विचार आणि लेखनामुळे लोकप्रिय आहेत. जनउद्बोधन आणि उद्धाराचा ध्यास सातत्याने मनी बाळगणारे आहेत. जो जो मानव जातीसाठी कल्याणकारी कार्य करतो त्या त्या व्यक्तीबद्दल महाराजांनी नेहमीच आदर बाळगल्याचे दिसून येते. बुद्धाच्या विचारांचा प्रभाव आणि बाबासाहेबांच्या कृतीचा आदरही त्यांनी नेहमीच व्यक्त केला आहे. बाबांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर राष्ट्रसंतांनी गहीवरून एक रचना केली आहे. ती हिंदी भाषेतील असली तरी तुकडोजी महाराजांच्या दृष्टीने बाबासाहेब समजून घेण्यास ती महत्त्वपूर्ण आहे. पारंपरिक संस्कृतीजन्य प्रतीक प्रतिमांच्या माध्यमातून का होईना, पण बाबासाहेबांचे मानवी जीवनास उपकारक असे व्यक्तित्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्यांनी असा केला आहे. धन्य भीम भगवान दलित जन तारण आए थे हमें, धन्य भीम भगवान दलित जन तारण आए थे हमें, बड़ा किया उपकार देश पर मानव उन्नत करने में, बड़ा किया उपकार देश पर मानव उन्नत करने में. अशी भावना त्यांनी व्यक्त केली. एक धम्मचक्र प्रवर्तक या रूपातही त्यांनी बाबासाहेबांचे दर्शन घडवले आहे. यही था मार्ग मिला तुम्हें जो विश्व घटक बन जाने का, यही था मार्ग मिला तुम्हें जो विश्व घटक बन जाने का, रूढ़िवाद को मरोड़ने का, धर्म चक्र फैलाने का. नहीं होगा जो किया तुम्ही ने छान छान कर विद्या को, नहीं होगा जो किया तुम्ही ने छान छान कर विद्या को, संविधान को सही दिशा दी भ्रांत जीव तारे लाखो, संविधान को सही दिशा दी भ्रांत जीव तारे लाखो. संविधानाला योग्य दिशा देणारा दिशादर्शक राष्ट्रभक्त या अर्थाने त्यांनी बाबासाहेबांचा यथोचित सन्मान केला आहे. अनेक अर्थाने तुकडोजी महाराजांनी बाबासाहेबांचे समाजरूढ असे दर्शन आपल्या हिंदी रचनेतून घडवले आहे. या विषयाच्या अनुषंगाने अजय कांडर म्हणतात, समग्र मानवजातीच्या कल्याणाचा
विचार करायचा असेल तर आपण ज्या प्राप्त परिस्थितीतून वाढलो आणि ज्या भोवतालला सामोरं गेलो त्या पलीकडे जगाकडे पाहिले पाहिजे. हे असं एकदा पाहायला शिकलो की आपलं दुःख खूप छोटं वाटतं. आपली स्वतःची जातीची, धर्माची, अहंकाराची आणि विशेषतः आपण कोणीतरी इतरांपेक्षा विशेष आहोत ही अस्मिता पूर्णपणे गळून पडते आणि निव्वळ माणूस म्हणून तुमची वाटचाल सुरू राहते. ते पुढे म्हणतात, बाबासाहेबांना कुठल्या जातीत, कुठल्या धर्मात, कुठल्या वर्गात, कुठल्या विचारात बांधून ठेवता येणार नाहीत. कारण बाबासाहेब हे सर्वांसाठीच होते आणि त्यांनी सर्वांसाठीच काम केलं. आणि या माझ्या सगळ्या विचाराच्या प्रक्रियेची घुसळण सतत माझ्या मेंदूत होऊ लागली. त्यातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारदर्शनाची युगानुयुगे तूच या दीर्घ कवितेची निर्मिती झाली. याच संदर्भाने या कवितेच्या प्रारंभीच म्हटलं गेलं आहे की प्रत्येकाच्या धमन्यातील रक्त तपासत गेलो. प्रत्येकाच्या धमन्यातील रक्त तपासत गेलो तर सर्वत्र तुझेच रक्त सापडत गेले मला. कारण या जगात तुझ्या एकट्याच्याच रक्तात जात, धर्म, देव, पंथ दिसला नाही मला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन आपल्या काव्यप्रतिभेतून घडवणाऱ्या या दलितेतर कवींच्या कवितेचे आशयसूत्र प्रामुख्याने बाबासाहेबांच्या सामाजिक जीवनातील वाटचालीपासून सुरू होणारे आहे. या कवींनी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की बाबासाहेब म्हणजे काही एकट्या दुकट्याची संपत्ती नाही, तर या राष्ट्राचे, येथील प्रत्येक माणसाचे ते हितैषी आहेत. त्यांच्या वास्तव जीवनालाच बहुतांश कवींनी लालित्यपूर्ण शैलीत गुंफण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक आघाड्यांवर लढणारे ते युगपुरुष होते. न दमता त्यांनी मानोद्धाराचा, सुखकारकतेचा, समतावादी भारताचा लढा उभारला होता आणि सेनापती बनून सर्वच आघाड्यांवर आपल्या बलशाली, खंबीर अशा बुद्धिवैभवाने लढत राहिले. याची जाण सर्वच कवींना असल्याचे जाणवते. दलित कवी आणि दलितेतर कवींच्या रचनेतून उलगडलेले बाबासाहेब हे स्वतःला प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय मानत होते. त्यांच्या अफाट कष्टातून समस्त भारतीयांचे जीवन संपन्न झाले. ते अधिक विकसित होण्यासाठी त्यांनी आपल्यापर्यंत धम्म पोहोचवला, ज्याने समस्त मानवजातीचे कल्याण झाले आहे. ज्याने समस्त मानवजातीचे कल्याण झाले आहे. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. आत्ताच आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम ऐकलात. दलितेतर कवींच्या कवितेतील आंबेडकर दर्शन. निवेदन सुधीर फुलके आणि शीला घरडे पाटील. लेखन प्राध्यापक डॉक्टर भास्कर पाटील यांचं. तांत्रिक सहाय्य गजानन गवारे. सादर करते होते विनोद गवळी.